132व्या प्रबोधनात्मक कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सर्व प्रतिनिधींचं या ठिकाणी मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी.बी. मेश्राम सर यांना विनंती करतो त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय ॲडव्होकेट राजू बागुल सर यांनाही विनंती करतो की विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कटारे सर यांना विनंती करतो की विचारमंचावर स्थानापन्न व्हावं। सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या आदर्शांना अभिवादन करण्यासाठी पाहुण्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे। त्यासाठी मी मेश्राम सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कटारे सर यांचं स्वागत करावं। तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय पी.बी. मेश्राम सर यांचं स्वागत करण्यासाठी मी बागुल सरांना निमंत्रित करतो। माननीय ॲडव्होकेट राजू बागुल सर यांचं स्वागत मी स्वतः करतो। जय भीम। या कार्यशाळेचं प्रास्ताविक मी स्वतः करणार आहे। प्रबोधनात्मक कार्यशाळेचा विषय आपल्यापुढे ठेवलेला आहे। कामगारावर गुलामगिरीची बंधने लादणे हे लोकशाहीचे विडंबन होय, करिता शासन यंत्रणेचा ताबा घेणे हे कामगाराचे ध्येय असावे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे। आजचा जो विषय आहे तो कामगारांसाठी आहे की कामगारांवर कशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होतो, परंतु आपला विषय डिझाईन केल्यानंतरही कामगार आपल्या हक्काविषयी किती जागरूक आहे हे आपल्या उपस्थित असणाऱ्या प्रतिनिधींवरून, त्यांच्या संख्येवरून आपल्या लक्षात येतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1938ला हे जे भाषण केलं आणि हे भाषण असेंब्लीमध्ये मुंबई प्रांताच्या की जो कामगारावर
म्हणजे कामगारावर जाचक ठरेल असा कायदा 1938ला तयार करण्यात आला आणि त्याच्यावर जी काही चर्चा झाली त्या चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वक्तव्य केलेलं आहे। तर 1938ला जो कायदा आणला त्या कायद्यामध्ये कामगारावर संप करण्याची बंदी अशा प्रकारचा कायदा होता। तसेच कामगार आणि मालक यांच्यामध्ये तडजोड ही सक्तीची केल्या जाईल अशा पद्धतीचा कायदा येत होता। जर कामगारावर तडजोडीची सक्ती आली आणि मालकाने असं म्हटलं, कंपनीच्या मालकाने, की आपल्याला अशा अशा प्रकारची तडजोड करावीच लागेल, सक्ती म्हटल्यानंतर कामगारांकडे काही पर्याय राहत नाही, म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारे गुलामगिरी लादण्यासारखं आहे। मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही कायद्यांचा उल्लेख केला। 1934ला जो कायदा तयार करण्यात आला कामगारांच्या संदर्भात, त्यामध्ये तडजोडीची सक्ती नव्हती। त्यांची इच्छा असेल तरच ती तडजोड होत होती, स्वैच्छिक इच्छा। पण या कायद्यामध्ये 1938च्या सक्तीचा तडजोड अशा प्रकारचा कायदा येत होता। बाबासाहेबांनी अनेक उदाहरणं दिली। 1859 मध्ये जो कायदा तयार करण्यात आला तो कायदा कारागीर जे काही वस्तू बनवत होते सैन्याच्या उपयोगाच्या, सैन्याला आवश्यक असणाऱ्या ज्या काही वस्तू बनवत होते त्या वस्तू त्या कारागिरांनी बनवणं सोडलं आणि ते आपापल्या गावाकडे गेले। मग हा कायदा 1920 मध्ये याची दुरुस्ती झाली आणि मग या कायद्यामध्ये जे कामगारांवर जे काही जाचक अटी होत्या त्या थांबवण्यात आल्या। ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट म्हणजे 1920 मध्ये जेव्हा सुधारणा झाली त्यामध्ये मॅजिस्ट्रेट हे ठरवायचे की हा कराराचा भंग झाला का, आणि हा कराराचा भंग होत नसेल तर मग कामगारावर गुन्हा दाखल करायचा का, की त्यांच्यावर त्यांना शिक्षा द्यायची का। जर हा करारच जर योग्य नसेल तर मग कामगार आणि मालक यांच्यामध्ये जो काही करार झाला आणि त्या करार जर भंग जरी झाला तरी त्या कामगारावर शिक्षा होता कामा नये अशा प्रकारची सुधारणा 1920 मध्ये करण्यात आली। आणि जर एखाद्या मालकाने कामगाराविषयी कोर्टामध्ये दाद मागितली आणि ते खोटं ठरलं तर मात्र त्या मालकाला सुद्धा शिक्षेची तरतूद त्या कायद्यामध्ये होती। हा कायदा येऊन पास असताना त्या असेंब्लीमध्ये जो मुख्य प्रधान होता त्याने एक सांगितलं की हा कायदा आपण का आणत आहोत, तर जे कामगार आहेत त्या संपाचं जे उग्र स्वरूप धारण केलेलं आहे त्यामुळे कामगारांवर या संपावर बंदी
आणल्याशिवाय हे थांबणार नाही, अशा प्रकारचा म्हणजे विचार मांडायचे किंवा जनतेला समजावून सांगायचे. त्यामुळे आला हा कामगार व संपाची बंदी हा कायदा आपल्याला आणावा लागेल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की जर का अशा प्रकारचा कायदा आला तर कामगारावर फार मोठा अन्याय होईल. त्यांच्या वेतनामध्ये त्यांचं कुटुंब जर जगत नसेल तर त्यांना माझा पगार वाढवून द्या असं म्हणण्याचा सुद्धा त्यांना हक्क नाही. आणि मग जर हा कायदा आला तर या कायद्यामध्ये अशी तरतूद होती की फौजदारी गुन्हा दाखल करायचा कामगारावर. बाबासाहेबांनी अनेक उदाहरणं दिली. ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नसून हा दिवाणी स्वरूपाचा गुन्हा आहे. आणि दिवाणी स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये कोणालाही फौजदारी गुन्ह्यामध्ये जशी शिक्षा होते तशी शिक्षा देता येत नाही. म्हणजे अशा अनेक गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मांडल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांबद्दल, त्यांच्या भवितव्याबद्दल त्या ठिकाणी त्या सरकारला विरोध केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीने आपले विचार त्या असेंब्लीमध्ये मांडत होते. संप कशाला म्हणायचा, तडजोड कशी करायची, आणि तडजोड त्या कायद्यामध्ये अशा प्रकारची होती की हा कायदा आल्यानंतर सुरुवातीचा 1 वर्ष संप करायचा नाही. त्यानंतर कंपनीला नोटीस द्यायची, त्यानंतर तडजोड करायची. 2 महिन्याचा कालावधी तडजोडीला दिला आणि 2 महिन्याचा कालावधी आणखी वाढवून दिला. 25 दिवस आणखी वाढवून दिले. म्हणजे तडजोडीसाठी एकंदर 4 महिने 25 दिवस जायचे. आणि पुन्हा जर का त्यांच्यामध्ये तडजोड झाली नाही तर पुन्हा सुरुवातीपासून पुन्हा 2 महिने द्यायचे, पुन्हा 2 महिने वाढवून द्यायचे, पुन्हा 25 दिवस द्यायचे. म्हणजे ह्या तडजोडीच्या प्रकरणामध्ये 4 महिने 25 दिवस वाया जायचे. आणि हे एवढं करून सुद्धा जर का तडजोड कामगारांमध्ये आणि मालकामध्ये झाली नाही तर मात्र त्यांच्यामध्ये जो काही कलह होता तो वाढत जाईल आणि पुन्हा तडजोडीसाठी पुन्हा ते 4 महिने 25 दिवस हा म्हणजे वाया जातील. आणि एवढे होऊन जर काही तडजोड झाली नाही तर त्या कामगारांना जर संप करायचा असेल तर 2 महिन्याची मुदत होती. मग 2 महिन्याच्या मुदतीमध्ये जे काय कामगार संघटना आहेत त्या संपाचं प्लॅनिंग ते करू शकणार नाही. कारण ते वर्षानुवर्ष एखाद्या संपाचं प्लॅनिंग करतात कामगार. मग त्या 2 महिन्यात प्रत्येक माणसाला भेटून त्या संपाची पार्श्वभूमी त्या व्यक्तीला सांगता येत नाही. म्हणून हा कायदा हा कामगारावर जाचक करणारा कायदा आहे. हा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1938ला सांगितलं. त्याची प्रासंगिकता लक्षात घेऊन आज आपण या ठिकाणी हा सब्जेक्ट ठेवलेला आहे. तर आज आपल्या कामगारांवर काय अन्याय अत्याचार होतो हे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी या कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. आज आपण कंपनीमध्ये बघतो 12-12 तास काम करायला लावतात. एखाद्या कामगाराला अर्जंट काम आलं तरी त्यांना सुट्टी देताना मात्र मालक वर्ग
आनंदाने सुट्टी देत नाही किंवा सुट्टी कशाला पाहिजे, तुला वारंवार सुट्टी द्यायची का, कधी कधी एखाद्या कामगारावर एखादी प्रसंग पडतो, लगेच तो नाही संपत दुसरा प्रसंग येतो, अशा वेळेस त्याच्यावर फार मोठं संकट ओढवल्यासारखं होतं। जर का आपण सुट्टी घेतली, जबरदस्तीने सुट्टी घेतली, तर तो माणूस म्हणजे मालक कामावर पुन्हा घेण्यास तयार होत नाही, पगार वाढवू देत नाही, नको ते कामच त्यांना सांगितल्या जातात। आणि असं जर होत असेल, ते कामगार हे गुलाम आहेत आणि गुलामीचं जीवन जगत आहेत। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की तुम्ही शासन यंत्रणेचा ताबा हा आपल्या हातामध्ये घेतला पाहिजे आणि जिथे कायदे बनवतात त्या मंडळामध्ये, विधायिकेमध्ये, न्यायपालिकेमध्ये आपले माणसं गेले पाहिजे आणि तेव्हा कामगारांना न्याय मिळेल। अशा प्रकारचं चर्चा, अशा प्रकारच्या सूचना असेंब्लीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केल्या। आपल्याला माहीत आहे, कारण कंपन्यामध्ये काम करणारे आपल्यातले प्रतिनिधी अनेक आहेत, काही उद्योजक आहेत, त्या ठिकाणी कामगारांचे कशा पद्धतीने पिळवणूक होते हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहीत आहे। या कार्यशाळेला उपस्थित असलेले प्रतिनिधी, अध्यक्ष महोदय, उद्घाटक, प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणारच आहेत करिता मी माझं हे लांबलेलं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो। जय हिंद। ॲडव्होकेट राजू बागुल सर यांना विनंती करतो की या प्रबोधनात्मक कार्यशाळेचं उद्घाटन करावं आणि मार्गदर्शनही करावं। प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून राष्ट्रपिता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही त्रिवार अभिवादन करून आजच्या विषयाकडे येतो। प्रथमतः अन्यायाविरोधात, अत्याचाराविरोधात आणि जातीय व्यवस्थेविरोधात सुरुंग लावणाऱ्या जगातील तमाम छोट्या मोठ्या चळवळींना मी सर्वप्रथम सलाम करतो आणि विषयाला सुरुवात करतो। आजचा विषय खूप ग्रासरूट लेवलचा आहे आणि तो विषय म्हणजे कामगारावर आहे आणि कामगाराच्या कॉन्टेक्स्टमध्ये डेमोक्रेसीच्या क्लोज आहे आणि बाबासाहेबांचं जे काही योगदान आहे कामगारासंदर्भात आणि बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं त्या संदर्भात आपण या कार्यक्रमानिमित्त या चर्चेचा उहापोह करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की कोणतीही कंपनी किंवा कोणताही वर्कर कशा पद्धतीने फॉर्म असतं किंवा कशा पद्धतीने काम करत असतं। देर इज वन 5M फॉर्म्युला, इट्स कॉल्ड 5M फॉर्म्युला। तर ते 5M फॉर्म्युला काय आहे, तर बेसिकली एखादी कंपनी किंवा एखादी इंडस्ट्री उभा करायची असेल तर त्या 5M फॉर्म्युल्याला आपल्याला डायव्हर्ट करता येत नाही किंवा त्याच्याशिवाय एखादी बिझनेस किंवा एखादं इंडस्ट्री उभा राहू शकत नाही। तर ते 5M फॉर्म्युलामध्ये फर्स्ट M म्हणजे असतं आपलं मटेरियल असतं, सेकंड वन असतं मनी असतं, थर्ड वन असतं खूप महत्त्वाचं असतं ते मॅनपॉवर असतं, त्याच्यानंतर मॅनेजमेंट असतं आणि त्याच्यानंतर मशीन असतं। ह्या ज्या 5 गोष्टी आहेत तर यामध्ये 3 जे आहे मॅनपॉवर किंवा मनुष्यबळ किंवा आपण त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली या कॉन्टेक्स्टमध्ये आपण त्याला कामगार म्हणतो आणि त्या 5M फॉर्म्युलावर पूर्ण इंडस्ट्री वर्क करत असते आणि दिस इज अ व्हेरी बेसिक फंडामेंटल। ईच अँड एव्हरी इंडस्ट्री किंवा ईच अँड एव्हरी बिझनेस, दीज आर दी 5M फॉर्म्युला। त्या 5M फॉर्म्युल्याच्याही पुढे आपल्याला जर विचार करायचा असेल तर मग त्याचा मेजर फॅक्टर असेल की
मॅनेजमेंट मॅन पॉवर, आणि तर तो जर मॅन पॉवर जर आपण थोडा जरी इग्नोर केला तर पूर्णपणे जी इंडस्ट्री आहे किंवा जो काही बिझनेस आहे तो पूर्णपणे कोलमडला जातो, किंवा एखादं स्ट्राईक जरी झालं तरी पूर्ण बिझनेस कोलॅप्स होण्याची दाट शक्यता असते. म्हणून कामगार किती महत्वाचा आहे आणि त्या कामगाराचं तेव्हाही कशा पद्धतीने एक्सप्लॉयटेशन व्हायचं, आताही कशा पद्धतीने होतंय किंवा होताना आपण बघतोय, परंतु ते कामगार किती अवेअर आहे त्यांच्या अधिकाराबद्दल किंवा त्यांच्या कामगार म्हणून त्यांच्या जाणीवाबद्दल किंवा त्यांची त्या कामाप्रती असलेली संवेदनशीलताबद्दल किती जागरूक आहोत याचा आपण थोडासा एक ऊहापोह करूया. जनरली हा झाला 5M फॉर्म्युला. त्याच्या पुढे जर कॉन्टेक्स्टमध्ये त्याला जर लिगली फ्रेमवर्कमध्ये जर गेलो आपण तर असं असतं की जे काही लॉज बनतात सेंट्रल गव्हर्नमेंटचे, आतापर्यंत 44 सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऍक्ट आहे आणि ते केम इन टू फोर्स किंवा एक्झिस्टिंग पोझिशनमध्ये आहे 44 ऍक्ट आहे. तर ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये आहे तर ते जे 8 कॉन्टेक्स्ट आहे त्याचे, आणि त्याचे 8 कॉन्टेक्स्ट म्हणजे मग ते नंबर 1 असेल इंडस्ट्रियल रिलेशन असेल, नंतर इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थ असेल, त्याच्यानंतर वुमन आणि चाइल्ड जे काही बॉन्डेड लेबर असेल त्यांचं वेलफेअर असेल त्या बाबतीत असेल, त्याच्यानंतर जे काही लेबरचं वेलफेअर कसं असतं त्या बाबतीत असेल, त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट काय आहे, पुन्हा वेजेस काय आहे, आणि त्याच्यानंतर जे काही लेबर रिफॉर्म्स आहेत, हे जे 8 कॉन्टेक्स्ट आहेत त्यावर पूर्ण जे काही 44 ऍक्ट जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे इनॅक्टेड आहे त्याचा आणि ह्या 8 गोष्टीचा खूप असा कोरिलेशन आहे आणि ते एकमेकांसोबत पॅरलल चालतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण वुमन आणि चाइल्ड बॉन्डेड लेबरमध्ये जर घेतलं असेल तर मग त्यामध्ये महिलांच्या बाबतीत जसं मॅटर्निटी लिव्ह आहे, मुलांच्या बाबतीमध्ये अबोव्ह 18 इयर असेल तरच तुम्हाला कंपनीमध्ये काम करण्याची संधी असते, बिलो 18ला घेत नाहीये. म्हणजे तशा पद्धतीचे वेलफेअर लेजिस्लेशन वगैरे सेंट्रल गव्हर्नमेंटने टाइम टू टाइम त्याच्यामध्ये अमेंड झाल्या आणि टाइम टू टाइम ते केम इन टू एक्झिस्टिंग झालेले आपल्याला बघताना दिसतात. त्याच्या पुढे गेलं तर देर आर सर्टन पॉलिसी, गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी आहेत, जसं की एक पेन्सिल नावाचं पोर्टल आहे. तर जे काही चाइल्ड लेबरच्या बाबतीत आणि वुमनच्या बाबतीत मध्ये गव्हर्नमेंटनी जे काही पॉलिसी आणलेली त्या पॉलिसीच्या बाबतीमध्ये ज्या काही सर्टन इंडस्ट्री आहे त्या प्रॉपरली फंक्शनिंग करताय की नाही करताय, तर त्या पेन्सिल पोर्टलला त्याची तुम्ही कंप्लेंट रेज करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही तुमचे काही क्युरी असल्या तर त्या पोर्टलला तुम्ही टाकू शकता. अशा पॉलिसी आहे. पुन्हा श्रम योजना आहे की जे काही वेगवेगळ्या पॉलिसीच्या अंतर्गत ज्या योजना मिळतात वर्करला त्या दिल्या जातात. ह्या आहे म्हणजे काही स्टॅट्यूट्स आहे तर काही पॉलिसी आहे. त्याच्याही पुढे आपण जर जायचं ठरलं तर आपल्याला माहित आहे की आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे की सेंट्रल गव्हर्नमेंटनी 2030 म्हणजे SDGs सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 2030चं अजेंडा ठेवलेला आहे. तर त्यामध्ये 8 नंबर, 10 नंबर आणि 16 नंबर हे जे 17 गोल्स आहेत त्यापैकी 8 नंबरला डिसेंट वर्क कशा पद्धतीचं असतं आणि ते कशा पद्धतीने स्ट्रेंथन केलं जातं तो एक 8व्या नंबरचा गोल आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर 10 नंबरचा गोल आहे की रिड्युसिंग इनइक्वॅलिटीज कशा पद्धतीने करता येईल, तो 10 नंबरचा गोल आहे. आणि त्याच्यानंतर 16 नंबरचा जो गोल आहे तर जो तुम्ही म्हणण्याप्रमाणे की कामगारांचं जे काही सेटलमेंट वगैरे किंवा ज्या पद्धतीनं डिले वगैरे होतो, कामगारांनी एखादी कंप्लेंट रेज केली तर तो प्रॉपरली फॉलो होत नाही, डिले होतो आणि त्याच्यानंतर ते त्यांच्या वेजेस पासून वगैरे हॅम्पर केले जाते. त्यानंतर 16 नंबरचा जो गोल्स आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो सांगतोय की पीस ऑफ जस्टिस आणि स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन. म्हणजे ज्या काही इन्स्टिट्यूशन आहे म्हणजे मग आपले इंडस्ट्रियल लेबर कोर्ट असेल किंवा वेगवेगळे फोरम असेल किंवा जनरली मॅट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट लेवलला कॅट असेल, अशा प्रकारच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहे ज्या कामगारांच्या रिलेटेड ज्या काम करतात तर त्यांना स्ट्रॉंग करण्याचं काम ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचे हे 3 टार्गेट आहे. आणि होप सो की आपण 2020-30ला ते पूर्णपणे टार्गेट असण्याचं सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला कमिट केलेले. बघू ते किती पद्धतीने
सक्सेस होतं नाही होतं, आता ते टायमिंग 2030ला आपण आहोत, बघू. त्याच्यानंतर त्याच्या पुढे जर गेलो तर जगामध्ये जे काही कामगार आहेत, जगभरातले कामगार आहेत, त्यांच्यावर एक नियंत्रण ठेवणारी किंवा ज्या काही कामगाराच्या संदर्भात ज्या काही इंडस्ट्री वगैरे आहे आणि त्या संबंधात जे काही मेकॅनिझम आहे कामगारांच्या संदर्भात, त्याच्यामध्ये एक कंट्रोलिंग ठेवणारी युनायटेड नेशनची एजन्सी आहे. इट्स कॉल्ड ILO, इंडियन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, जिचं की हेडक्वार्टर जिनेवाला वगैरे आहे, आपल्याला माहित आहे. आणि सिन्स 1919ला ती तेव्हापासून कामगारांचे जे काही बेसिक प्रश्न आहेत त्या बेसिक प्रश्नावर ILO सतत काम करत असते. तर ILOचं असं म्हणणं आलं की जवळपास जगामध्ये ILOचं अजून एक महत्वाचं फंक्शन असे की इट्स अ ट्रायपार्टाइट ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे यामध्ये 3 घटक महत्वाचे. ते म्हणजे एक असतो कामगार असतो, म्हणजे वर्कर असतो, नंतर असतो एम्प्लॉई असतो आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंट असतं. म्हणजे ह्या 3 लोकांना एक संध जगाच्या पाठीवर म्हणजे प्रोटेक्ट करण्याचं काम हे ILO करत असतात. आणि तिचा युनिक फीचर म्हणून त्यांनी जसं बाबासाहेबांनी म्हणलेलं एक लोकशाहीची विडंबन होईल, त्यामुळं ILOला तो एक पुढची फ्युचर दिसत होतं. त्यामुळं ILOने एक इंडस्ट्रियल डेमोक्रेसी हा एक खूप महत्वाचा टर्म वापरलेली आहे. आणि व्हॉट इज इंडस्ट्रियल डेमोक्रेसी, तर ILOचं असं म्हणणं आलंय की यामध्ये कामगाराचं पार्टिसिपेशन कशा पद्धतीने ऍक्च्युअल एक्झिस्टिंग असलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने पार्टिसिपेटिव्ह रेज असलं पाहिजे, त्यांचा व्हॉइस कसा बुलंद असला पाहिजे, त्यासाठी इंडस्ट्रियल डेमोक्रेसी त्यांनी टर्म वापरलेली आहे. म्हणजे कोणत्याही एखादा इंडस्ट्रीचा वेलफेअरचं लेजिस्लेशन असेल किंवा इंडस्ट्रीचा एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तेव्हा वर्करचं जे काही ओपिनियन आहे किंवा वर्करचं जे पार्टिसिपेशन आहे ते किती महत्वाचं आहे आणि ते वर्करचं पार्टिसिपेशन इंडस्ट्रीला कन्सिडर करावंच लागतं. देअरफॉर इंडस्ट्रियल डेमोक्रेसी ही टर्म ILOने रेफर केलेली आहे. अनफॉर्च्युनेटली जगामध्ये कलेक्टिव्ह बार्गेनिंग आपल्याला सर्वांना माहीत आहे. आणि कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे काय, तर ते आपल्या इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट 1947 त्याच्यामध्ये कलेक्टिव्ह बार्गेनिंग नावाची टर्म रेफर केली जाते की त्यामध्ये सेम इयर की वर्करचं पार्टिसिपेशन किती महत्वाचं. आणि कलेक्टिव्ह बार्गेनिंग मध्ये जे काही वर्करचं पार्टिसिपेशन आहे तर मग त्यांना ज्या काही वेलफेअर स्कीम आहे किंवा त्यांचं जे काही वेलफेअर लेजिस्लेशन्स आहे किंवा वेलफेअर पॉलिसीज आहे त्या त्यांना दिल्या जातात का नाही दिल्या जात वगैरे, तर हे कलेक्टिव्ह बार्गेनिंग कन्सेप्टमध्ये वापरले जाते. जगातल्या ज्या काही टॉपच्या कंट्री आहेत तर त्यामध्ये कलेक्टिव्ह बार्गेनिंग मध्ये ILOचं असं म्हणणं आलं की कलेक्टिव्ह बार्गेनिंग मध्ये जे काही 187 मेंबर स्टेट्स आहेत ILOचे त्यामध्ये अर्ध्या 50% सुद्धा लोक त्या कलेक्टिव्ह बार्गेनिंग मध्ये पार्टिसिपेट किंवा जे काही अग्रीमेंट असते किंवा ट्रिटी असते ती ILO सोबत बिलो 50% कंट्रीनी केलेली नाहीये कलेक्टिव्ह बार्गेनिंग मध्ये. आणि मग ते कलेक्टिव्ह बार्गेनिंगचं पुढचं जे काही अजेंडा होता ILOचा म्हणजे जसं की राईट टू ऑर्गनाइज किंवा राईट टू असोसिएशन की प्रोटेक्ट ऑफ द वेलफेअर ऑफ द वर्कर्स वगैरे, तर त्याच्यात एक कन्व्हेन्शन आहे, एक 1948ला झालं आणि एक 1949ला झालं. त्या कन्व्हेन्शन मध्ये 187 पैकी 50% सुद्धा देश पार्टिसिपेट झालेले नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा की जगातील कामगारांचे प्रश्न किंवा कामगारांच्या समस्या किंवा कामगारांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या सॉल्व्ह करायला 187 पैकी बिलो 100 कंट्री सुद्धा ऍक्टिव्हली रोल त्यांचा दिसत नाहीये. हे ILOनं डॉक्युमेंटरी शो केलेले आहे. आणि अजूनही इव्हन इंडिया सुद्धा त्या कलेक्टिव्ह बार्गेनिंग मध्ये पार्टिसिपेटिव्ह कंट्री नाहीये. आणि आपण मेंबर सिन्स 1919 पासून आहोत आणि अजूनही आपण त्या ट्रिटीला साईन केलेलं नाही कलेक्टिव्ह बार्गेनिंग मध्ये. आणि कलेक्टिव्ह बार्गेनिंग मध्ये जर विचार केला तर टॉपचे देश कोणते, तर त्यामध्ये जे काही पर्टिक्युलरली टॉप 10 देशामध्ये टॉपला सध्या फ्रान्स आहे, स्वीडन आहे, इटली आहे की त्यांचं कलेक्टिव्ह बार्गेनिंग खूप जास्त आहे.
कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे त्यांचं 80% to 90%च्या इन बिटवीन आहे कलेक्टिव्ह बार्गेनिंग. म्हणजे असं की त्यांच्या हेल्थ फॅसिलिटी त्यांना फुलफिल मिळतात, त्यांचे हेल्थचे प्रश्न असेल खूप चांगले मिळतात, त्यांची कंपनी इंडस्ट्रीमध्ये असलेली जी कंडिशन वर्क आहे ते त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मिळतात. जे काही डिसेंट वर्क असतं त्या काही बेसिक इन्शुरन्सच्या पॉलिसी असतात, इन्शुरन्स फॅसिलिटी असते, सोशल सिक्युरिटी असते, सोशल इन्शुरन्स असतात वगैरे. ह्या बेसिक गोष्टी कामगारांना देण्याचं काम या कंट्री करतात आणि त्याला पार्टिसिपेटिव्हली त्याला कलेक्टिव्ह बार्गेनिंग असं म्हणलं जातं. आणि 187 पैकी बिलो 50% कंट्रीमध्ये ट्रीटी केलेलं नाहीये. त्यामुळे कामगारांचे प्रश्न हे खूप तीव्र स्वरूपात आजही आपण 2025 मध्ये फेस करतो आहे. कामगारांना मिनिमम वेजेस आता जस्ट आरली वाढले. याच्या आधी जेव्हा कोड तयार झाले, आता 2019 मध्ये स्पेशल लेबरचे कोड तयार झाले 3, तर त्या कोडमध्ये मिनिमम वेजेसला एक रिफॉर्म करावा लागला, लेबर रिफॉर्म, आणि त्यामुळे आता 750 रुपये मिनिमम वेजेस दिल्या जात आहे इंडियामध्ये. आणि इतर देशामध्ये ज्या डेव्हलपिंग कंट्रीची त्यांची परिस्थिती खूप चांगली नाही आहे. त्यामुळं आपल्याला कामगारांचे प्रश्न केवळ इंडियातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहताना खूप क्लिष्ट, खूप अडीअडचणीचे आणि बेसिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. ज्यामध्ये आपण बघितलेले की बॉम्बेमध्येही दलित साहित्याने किंवा दलित चळवळीमध्ये जे काही दलित साहित्यिक होऊन गेले त्यामध्ये नारायण सुर्वे असतील, जे त्यांनी सूतगिरणी कामगारांचे प्रश्न लावून धरले आणि ते त्यांनी सरकारला टाइम टू टाइम रिप्रेझेंटेशन वगैरे दिले. परंतु आपल्या दलित साहित्यातून कामगारांचे जे सूतगिरणी कामगारांचे प्रश्न होते ते त्यांनी लावून धरले. फॉर एक्झाम्पल, कामगार आहे मी, नारायण सुर्वेची खूप चांगली कविता आहे की कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे, रोटीचा सवाल रोजचाच आहे, सारस्वतांनो कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे, यासाठी मला युगाची ही साथ आहे, हीच खरी तुफानाची सुरुवात आहे, कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा आता घडणार आहे. म्हणजे काय तर आता आपल्याला जी शासन यंत्रणेचा ताबा घेण्याकरता आवाज रेज करावा लागेल आणि त्यासाठी नारायण सुर्वेंनी आपल्या कवितातून अप्रतिम कविता आहे आणि ती सिन्स मला वाटतं सर त्या दलित पॅंथरच्या ज्या काही चळवळीच्या काळामध्ये ती पब्लिश झालेली आहे आणि ती महाराष्ट्र शासनाने तिची दखल घेऊन ती सिलेबसलाही आम्हाला होती, ती म्हणजे इयत्ता बालभारतीच्या सिलेबसमध्ये ती टाकलेली कविता होती. काम हसन नावाची. तर इट्स अ व्हेरी वंडरफुल. आणि तेव्हा एक प्रश्न आहे, आताही आहे, आता फक्त कामगारांचा जो काही समस्याचा थोडासा ट्रेंडिंगमुळे थोडासा फ्लो बदललेला आहे. म्हणजे त्यांच्या समस्या आता वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेल्या आहे, परंतु बेसिक समस्या तेच आहे. म्हणजे इव्हन गव्हर्नमेंटने आता दी अनऑर्गनाइज सेक्टर ऍक्ट 2008 ला इनॅक्ट केला. अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जगामध्ये आणि इंडियामध्ये सुद्धा, इंडिया असा एकमेव कंट्री आहे की 93% लोक हे अनऑर्गनाइज सेक्टर आहे. म्हणजे काय की त्यांचं ना काही असोसिएशन नाहीये, ना त्यांचा काही ग्रुप नाही, काही नाही. बिचारे सकाळी येणार, सकाळी झोपेतून उठणार, कामाला जाणार, संध्याकाळी येणार, झोपणार. त्यांचे कोणतीही त्यांना सोशल सिक्युरिटी प्रोव्हाइड केलेली गेलेली नाहीये. आणि तो 93% वर्कफोर्स तो इंडियामध्ये रेकॉर्डेड आहे. आणि हा गव्हर्नमेंटचा डाटा आहे, हा काही आपला पब्लिश वगैरे नाही, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंटचा डाटा आहे की इंडियामध्ये 93% वर्कफोर्स, इतका लार्ज वर्कफोर्स इंडियामध्ये आहे. म्हणजे कामगारांचे प्रश्न किती तीव्र आहे, 93%. आणि 7% हा ऑर्गनाइज सेक्टर आहे. म्हणजे त्यांचे युनियन असतील किंवा त्यांचं काहीतरी वेगळं असोसिएशन असतील किंवा त्यांचा एक ग्रुप आहे जो ऑर्गनाइज सेक्टर केलेला आहे, तो कुठेतरी एखाद्या स्टॅट्यूट अंडर तो रजिस्टर केलेला आहे. आणि तो 7% आणि तो बी मिनिमम 7%. आणि इट्स अ टू मच वर्स सिच्युएशन इंडियामध्ये, हे आपण बघितलेलं आहे. जगामध्ये सुद्धा वर्कफोर्स इतका चांगला नाही, अनऑर्गनाइज सेक्टर जगामध्येही कामगारांचे प्रश्न सेम की इट्स अ टू मच वर्स सिच्युएशन. त्यामुळंच जे मी नारायण सुर्वेच्या बाबतीत सांगितलं की तेव्हाही कामगारांचे प्रश्न होते आणि जगाच्या अनेक
साहित्यिकांनी, म्हणजे आता आपल्या दलित साहित्यिकामध्ये नारायण सुर्वेचं नाव असेल किंवा बाबूराव बागुलांचं नाव असेल किंवा नामजीव जे ढसाळांचं नाव असेल की यांनी कामगारांवर लिहिलंय. दलित साहित्याचा तो खूप मोठा इम्पॅक्ट आहे, जो की प्रश्न मांडले त्यांनी कामगारांचे. तसं जगाच्या पाठीवर जर्मन साहित्यिक बर्टोल्ट ब्रेख्ट, जे की जर्मनीचे खूप मोठे नाटककार, खूप मोठे कवी, आणि त्यांना असं बिलीव्ह होतं की साहित्यातून सोशल परिवर्तन किंवा सोशल ट्रान्सफॉर्म होणं शक्य आहे. त्यामुळे त्यांनी त्या काळामध्ये एक कविता लिहिलेली होती की अ क्वेश्चन अ वर्कर हू रीड्स इट, आणि हा क्वेश्चन मार्क होता की जे काही क्वेश्चन आहे, कामगारांचे जे प्रश्न आहेत ते कोणी वाचले का, ते कोणी पाहिले का, आणि हा त्यांनी प्रश्न केलेला आहे. आणि त्यांनी ती कविता जगाच्या पटलावर लिहिलेली आहे आणि त्या कवितेला वर्ल्ड वाईड रिकग्निशन आहे. आणि ती सिलेबसला पण होती, इंडियन सिलेबसला पण होती बर्टोल्ट ब्रेख्टची कविता. आणि बर्टोल्ट ब्रेख्टने असं सिम्प्लिफाईड सांगितलं, ती काही खूप रिजिड कविता नाही, एकदम सिम्प्लिफाईड, एखादी वन टाइम जरी वाचली तरी ते लक्षात येतं. बर्टोल्ट ब्रेख्टचं असं म्हणणं आलं की आपण लंडन शहर घेतलं तर लंडन शहरमध्ये लगेच आपण जसं चार्ल्स डिकन्स म्हणतोय की लंडन शहर म्हणलं तर ती थेम्स नदी, मग ते 7 गेट्स वगैरे. पण जे लंडन शहरामध्ये जी सेंट्रलला जी नदी वाहते तिला 7 गेट्स आहे. तर ती नदी बांधण्याकरता किती कामगारांच्या रक्ताचं पाणी झालं, किंवा ते कामगार कुठे, किंवा जेव्हा ते सेलिब्रेशन झालं, इनॉग्रेशन झालं त्या थेम्स नदीचं किंवा त्या 7 गेटचं, तेव्हा त्या नदीसाठी काम करणारे, अहोरात्र काम करणारे जे गवंडी होते किंवा जे वर्क फोर्स होता किंवा जो लेबर फोर्स होता तो कुठे होता, त्यांचा प्रश्न कोणी रेज केला का त्या काळात सुद्धा. म्हणजे थेम्स नदी आणि ते 7 गेट्स लंडन मधलं मिडल, आपण फक्त म्हणतो काय थेम्स नदी किंवा काय लंडनचे ते 7 गेट्स आहेत, पण त्यांनी ते कामगार होते, त्या कामगार किंवा ते लेबर फोर्स होता, त्यांच्यावर कोणी भाष्य केलं का, किती लोक होते, किती लोक मनुष्यबळ लागले असेल त्या काळामध्ये, ते कोणालाही काही घेणं देणं नाही. सेकंड मध्ये पुन्हा येतात की आपण सोयीकडे वॉल ऑफ चायना, दी ग्रेट वॉल ऑफ चायना, तर त्या वॉल ऑफ चायनाचं जेव्हा संध्याकाळच्या वेळेस खूप मोठे आलिशान लाईट्स वगैरे लागले आणि त्याचं सेलिब्रेशन करायला लागले, इनॉग्रेट संध्याकाळच्या वेळेस झालं, लाईटिंग वगैरे लागली, पण त्या अहोरात्र ते चायनाच्या भिंतीला कितीतरी दिवस लागले. ते कामगार कुठे होते, ते पार्टिसिपेट होते का, त्या कार्यक्रमात त्यांना बोलवलं तरी असेल का, किंवा असेल तर त्यांची कोणी दखल घेतली का. तर हे बर्टोल्ट ब्रेख्ट जगाच्या पाटलावर साहित्यातून विचारताय की बाबा जी ग्रेट वॉल ऑफ चायना बनवली त्यावेळेस कितीतरी हजारो कामगार होते बनवत असताना, आणि तुम्ही त्यांना साधं नव्हतं सिंगल इन्व्हिटेशन नव्हतं त्या कार्यक्रमाला, तुम्ही त्यांच्या ऍटलिस्ट एक लाईन ऑफ कोणी कॉन्ट्रीब्युशन केलं, फुलाची पाकळी म्हणा किंवा त्यांचं रक्ताचं पाणी केलं, त्यांना काय मिनिमम मोबदला मिळत होता, तरी त्यांची तुम्ही दखल घेतली नाही. त्याच्याही नंतर पुढं ते जाऊन असं म्हणतात की आपण जे ग्रेट रोम म्हणतो, किंवा ज्या काही रोम मधल्या भव्य दिव्य ज्या बिल्डिंगी वगैरे म्हणतो, किंवा भव्य दिव्य जे काही रोमचं जे काही वास्तव्य बघतो आज आपण, तर ते बनवण्याकरता काही शेकडो दिवस लागले, काही हजारो दिवस लागले. त्यात जे कॉन्ट्रीब्युशन होतं किंवा जे काही बेसिक मॅन पॉवर होता किंवा लेबर फोर्स होता, त्यामध्ये कुठे उल्लेख दिसत नाही सर, कुठेही उल्लेख दिसत, नॉट अ सिंगल लाईन त्या वर्क फोर्सची किंवा त्या लेबर फोर्सची. हे वास्तव्य बर्टोल्ट ब्रेख्ट यांनी मांडले. बर्टोल्ट ब्रेख्ट कुठे जाऊन सांगतो की आपण सहज म्हणतो अलेक्झांडरने विजय मिळवला, आणि तो इंडियावर विजय मिळवला, आणि इंडियावर अलेक्झांडरने खूप कमी वेळात इंडियाला कॉन्कर केलं. पण ते काही एकट्या अलेक्झांडरनीच विजय मिळवला की इंडियावर, ती काही सेनानी होती, एंटायर सेनानी. तर त्या एंटायर सेनानी इन्क्लुडिंग अलेक्झांडर, त्यांना जो स्वयंपाक वगैरे बनवला जायचा सर डे टू डे, तर तो लेबर फोर्स कुठं होता, त्याला आपण स्वयंपाकी म्हणू, आणि ते कितीतरी मटेरियल वगैरे लागायचं, आणि ते कुठून पालेभाज्या वगैरे आणायचे. त्यामुळे तुम्ही त्या लोकांची दखल घेतली नाहीये जगाच्या इतिहासामध्ये. इतका तो लेबर फोर्स, आणि ते बेसिक होतं, ते जर त्यांना खायला दिलेलं नसतं सैन्यांना किंवा अलेक्झांडरला जर टाइमवर जेवण वगैरे मिळालं नसतं, तर इज इट पॉसिबल की इंडियाला कॉन्कर करता आलं असतं. तरी त्या लेबर फोर्सची किंवा त्या वर्करची कुठेही जगामध्ये दखल घेतलेली नाही. सेम थिंग पुढे बर्टोल्ट ब्रेख्ट असं म्हणतोय की जो फिलिप राजा होता, स्पेनचा फिलिप राजा होता, त्याचा जेव्हा तो आर्माडा कोसळला,
तर तो आरमाडा जेव्हा कोसळला तर तो उभा करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते वर्करना केलं. आणि त्याची ही जगाच्या इतिहासामध्ये युद्ध पातळीवर किंवा युद्धाच्या कॉन्टेक्स्टमध्ये किंवा पीसफुली किंवा एक कशा पद्धतीने व्यवस्थापन चालते, वर्करचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं चालतं, तिथं कुठेही वर्करची नोंद घेतलेली नाही इतिहासामध्ये. त्यामुळं बर्टोल्ट ब्रेक्ट असं म्हणतो की कितीतरी क्वेश्चन आहे, कितीतरी रिपोर्ट्स आहे कामगारांचे, पण त्याची दखल घेणारा अजून एकही राज्यकर्ता किंवा एकही चांगला पॉवरफुल लीडर जगामध्ये जन्म घेईल किंवा नाही घेईल हा प्रश्न त्यांनी त्या काळात विचारलेला आहे. आणि बर्टोल्ट ब्रेक्टचा काळ जेव्हा बाबासाहेबांचा जन्म झालेला होता, म्हणजे त्याच काळाचा समकालीन असेल कदाचित ते बर्टोल्ट ब्रेक्ट आणि जर्मन बाबासाहेबांचा काळ तो समकालीन असावा. पण म्हणजे खूप असं वेगळ्या पद्धतीने आपण ते बघितलं पाहिजे की, आणि त्यासाठीच मग बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की शासन यंत्रणेचा ताबा घेणे कामगाराला किती महत्वाचं आहे. त्यामुळे जी काही इंडस्ट्रियल डेमोक्रेसी जी कन्सेप्ट इव्हॉल्व झालेली आहे ना, त्या इंडस्ट्रियल डेमोक्रेसीमध्ये काही अनयाहू कंडिशनमध्ये यांचं कामगारांचं रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे, प्रॉपर असलं पाहिजे. त्याला एक स्ट्रॅटेजिक लेवलला असेल तर ते कामगाराला ते चांगल्या पद्धतीने यश मिळेल. आणि त्याला ILOनी एक टर्म वापरली अजून सोशल डायलॉग, आणि ILO असं म्हणतंय की याला सोशल डायलॉग म्हणतात. इंडस्ट्रियल डेमोक्रेसी आणि सोशल डायलॉग दीज आर दी कोरिलेटिव्ह वर्ड्स. आणि व्हॉट इज सोशल डायलॉग, तर ILOचं असं म्हणणं आहे की सोशल डायलॉग इन्क्लूड्स तेच आपण म्हणतो जे की कन्सल्टेशन, निगोशिएशन किंवा जी काही इन्फॉर्मेशन आहे, जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती या 3 लोकांमध्ये शेअर झाली पाहिजे. 3 लोक म्हणजे कोण, तर गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर्स अलॉंग विथ वर्कर्स. आणि तो सोशल डायलॉग हा कॉन्सोनन्स आणि खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट झाला पाहिजे. आणि त्या सोशल डायलॉगमुळेच एक जगाच्या पाठीवर एक चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्रियल डेमोक्रेसी उभा राहू शकते आणि ती इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने उभा राहू शकते. फॉर एक्झाम्पल का राहू शकते, तर बिकॉज इट्स आर इन्क्लुडेड इन आवर इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जर आपण युनियन लिस्ट बघितली आणि कॉन्करंट लिस्ट बघितली तर त्याच्यामध्ये युनियन लिस्टमध्ये एंट्री 22 असेल, एंट्री 65 असेल किंवा एंट्री 23 असेल किंवा एंट्री 24 असेल. त्यामध्ये लेबरचे इन्शुरन्स आहे, इंडस्ट्रियल रिलेशन आहे, ज्या काही व्हेकेशनल ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूशन आहे, पुन्हा लेबरची जी काही मॅटर्निटी बेनिफिट असेल किंवा जे पेन्शन आपलं काय म्हणतो प्रोव्हिडंट फंडच्या आहे त्या कॉन्करंट लिस्ट आणि युनियन लिस्टमध्ये ऑलरेडी कॉन्स्टिट्युशनल स्टेटस त्याला प्राप्त ऑलरेडी 1950 पासून तर टिल डेट ते आहेत. फक्त त्याला लोकांमध्ये किंवा कामगारांमध्ये ते चांगल्या पद्धतीने अजून जागरूक होण्याकरता आणि चांगल्या पद्धतीने रूढ करण्याकरता अजून गव्हर्नमेंटनी आणि वर्करनी कलेक्टिव्हली पाऊल उचलण्याची गरज आहे. आणि त्यामुळं आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये कामगारांनी आपलं चांगला दबदबा निर्माण केला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की कदाचित विषय डायव्हर्ट पण झाला असेल, त्याबद्दल सॉरी टू से. पण क्लोजिंग करताना फक्त एवढंच आहे की मी पुन्हा वन्स अगेन गालिबचा शेअर मी इथं सांगून माझं समिंग अप करतो. आणि गालिबचं असं म्हणणं आलं की लग गई आग मेरे घर में, लग गई आग मेरे घर में बचाई क्या है, लग गई आग मेरे घर में बचाई क्या है, और बच जो मर गया तो समझो जलाई क्या है, तो जलाई क्या है. आणि थँक्यू सर्वांना क्रांतिकारक पंथाचे जय. जेव्हा संसद भवन नवीन संसद भवन बांधल्या गेली त्यावेळेस त्याच्या उद्घाटनाला इथल्या राष्ट्रपतीलाच बोलवलं नाही तर त्या कामगारांना ते कधी बोलवणार. म्हणजे इतकी परिस्थिती या देशामध्ये आहे. म्हणजे कामगार किती गुलामगिरीत आहेत, किती म्हणजे दुःखात असतील ते आपण विचार न केलेलं बरं असं मला वाटतं. यानंतर आपले प्रतिनिधी मेश्राम सर यांना विनंती करतो विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करा. तर हे 12 तासानंतर अजून त्याच्याकडून किती प्रकारे म्हणजे ते काम करून घेणार आणि मानसिक संतुलन त्या माणसाचे कसं राहावं हे आपल्याला बऱ्याचशा लोकांना माहीत आहे. बरेचसे परिस्थितीत तिथून आपण गेलेले आहोत किंवा लोक आताही सुद्धा करत असतात.
म्हणजे हे खूप असं गव्हर्नमेंटचं बंधन आहे. म्हणजे जे काही सामाजिक जीवन आहे कामगाराचं, मला असं वाटतं ह्या बंधनामुळे सरकारच्या 12 घंट्याच्या तास करण्याच्या याच्यामुळं त्यांचे जे सामाजिक जीवन आहे हे एकदम म्हणजे नाहीसे होऊन जातं. सपोज आपण बघितलं तर 12 तास जर त्या व्यक्तीने काम केलं तर त्याला आपण घरून जो जातो व्यक्ती, तर त्याला 5 वाजे पावणे 5-6ला उठावं लागतं आणि जायला 1 घंटा इंडस्ट्री एरियामध्ये, आणि पुन्हा तिथून कंपनी सुटली 12 तासानंतर त्याला 1 घंटा, असं कमीत कमी 14-16 घंट्याचा जर तो व्यक्ती जर कामात व्यस्त असेल तर त्याचं मेंटॅलिटी किती प्रमाणात म्हणजे स्थिर राहील आणि तो काय जीवन जगणार, किती आयुष्यमान काय राहणार त्याचे, याच्या सरकारला काही लेणं देणं नाही राहिलेलं नाही. त्यांना काय पाहिजे की आपले जे मोजके उद्योगपती आहेत त्यांची प्रॉपर्टी, त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढवतात आणि आपल्याला त्याचं काय टॅक्सच्या माध्यमातून काय राज्याला प्रॉफिट झालं पाहिजे आणि राज्य नंबर 1 कसं बनलं पाहिजे, आणि एका उद्योगपतीचा एक प्लांट झाल्यावर त्या एका प्लांटनुसार त्यांनी किती 10 प्लांट तयार केलं पाहिजे, तरी पण म्हणजे ते एवढंच सरकारचं हे लक्ष असतो असं आपल्याला वाटतं. म्हणजे गव्हर्नमेंटला सामान्य कामगाराच्या काही म्हणजे त्यांच्यावर जीवनाचा त्यांना विचार करायचा नसतो, तर इथल्या मोजक्या उद्योगपतीचा, इंडस्ट्रियलायझेशनचा, त्यांच्या जीवनाचा आणि त्यांच्या पैशाचा विचार केला जातो आणि उद्योगपती बी तेच बघतात असं मला वाटतं. तर ही एक शोकांतिका आहे. सामान्य कामगारावर ही एक गदा आलेली आहे. परंतु आता ज्या चळवळीच्या आपल्या बऱ्याचशा चळवळी आहेत आणि त्यांचे लीडर आहेत. आता मी आजच्या कार्यक्रमाला येण्याचा उद्देश म्हणजे मी तर रोजच येतो, तरी पण जे आपले कॉम्रेड होते सुभाष गोमटे सर, यांचे काय म्हणत होते त्या बाबतीत, ते सरासरी बरेचसे म्हणजे एक संघटनाचे अध्यक्ष असतात, त्यांनी ते हे केलं असतं, म्हणून मला ते ऐकायचं होतं की खरोखर त्यांच्याकडून म्हणजे किती प्रश्न सॉल्व्ह होतात. आता प्रश्न असे भरपूर आहेत. आता मी सुद्धा इंडस्ट्री एरियामध्येच आहे, कंपनीमध्ये आहे. तर कंपनी काय असते, कंपनीमध्ये 2-3 वर्ग असतात, स्टाफ वर्ग, मॅनेजमेंट आणि वर्कर वर्ग. आता वर्कर मध्ये 2-3 टाईप असतात त्याच्यामध्ये, एक कॅज्युअल वर्ग आणि एक त्यांच्या कंपनी. माननीय कटारे सर यांना विनंती करतो की विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनावर तुमचं माझं श्रद्धास्थान आणि आपल्या जीवनाचं सोनं ज्यांनी केलं अशा सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आजच्या कार्यशाळेचे अध्यक्ष माननीय विश्राम साहेब, उद्घाटक ॲडव्होकेट महापुरुष साहेब आणि सर्व विद्वान मित्रांनो, जगभरातल्या कामगाराच्या संबंधाने या ठिकाणी त्यांच्या तक्रारीची, त्यांच्या ग्रहणाची, त्यांच्या समस्याचा पाडा या ठिकाणी मचला गेला आणि आपल्या सगळ्यांना गोष्टीची कल्पना आहे की कामगाराची गुलामी ही सुरुवात याची जी आहे, तर याची सुरुवात आपल्याला या गोष्टीची कल्पना आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणात निग्रो हा एक वर्ग होता आणि त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेमध्ये प्रामुख्याने जमीन नापीक असल्या कारणाने उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतील सुपीक प्रदेशामध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागत होतं आणि ते मनुष्यबळाची गरज भागवण्यासाठी त्या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतून हा काळा माणूस मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गुलाम म्हणून गेला, नेलं त्याला आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर ती गुलामीची पद्धत सुरू झाली. हा जरीही प्रकार असला तरी आमच्याकडची गुलामी ही कशा पद्धतीत होती याच्या पद्धतीचा या ठिकाणी बागुल सरांनी चर्चा करत असताना सांगितलं की टेम्स नदी असेल किंवा रोमचा कलाकृती असेल, त्यावर रामटेके सरांनी सांगितलं की संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी त्या ठिकाणी राष्ट्रपतीला येऊ दिलं नाही. म्हणजे ही जी विषमता आहे, ही विषमता आम्हाला खऱ्या अर्थानं समजून घेण्याची आजची गरज असं मला वाटतं. आणि ती विषमता महात्मा गांधी स्वातंत्र्य लढ्याला सुरुवात करतात. खेड्याचा सत्याग्रह होतो, बारडोलीचा सत्याग्रह होतो, चंपारण्याचा सत्याग्रह होतो आणि या प्रत्येक सत्याग्रहाच्या वेळी महात्मा गांधी ह्या त्या आंदोलनाला दिशा देण्याचं काम करतात.
परंतु या ज्यांच्यासाठी हा सत्याग्रह होता, चंपारण्यामधला शेतकरी हा श्रीमंत शेतकरी होता. तिथला जो कामगार होता, त्या कामगाराच्या संबंधीचा जो प्रश्न होता किंवा बारडोलीच्या शेतकऱ्याचा जो प्रश्न होता, त्यांच्या शेतसाऱ्याला भाव मिळाला पाहिजे. इंग्रजांनी जी काही बंधनं लादली होती ती बंधनं कमी करण्यात यावी यासाठी महात्मा गांधींनी आंदोलन केलं. आणि हेच बारडोलीचे सत्याग्रही नंतर पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या अस्पृश्य समाजामधून मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार करतात. हाही इतिहासातून दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पहिल्यांदा शेतकऱ्याच्या संबंधाने महाराष्ट्रातल्या खोत जमिनीच्या संबंधीचा जो काही वेगवेगळा प्रकार आहे, तिथला खोत आणि त्याच्या विरोधामध्ये असणारा जो जमीन कसणारा जो आहे, अशा पद्धतीचा जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो संघर्ष होता, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर या कसणाऱ्या माणसाच्या बाजूने उभं राहताना आम्हाला दिसतात. आणि प्रामुख्याने हे विधिज्ञ मंडळामध्ये जे बाबासाहेबांचं विधान आहे, त्या विधानाचा म्हणजे औद्योगिक कलह ज्या पद्धतीने उभा राहिला होता, म्हणजे आजचा जनसुरक्षा कायदा हा जो आहे याचंच छोटं रूप म्हणजे त्या काळामधलं ते औद्योगिक कलहाचं जे बिल होतं, ते बिल म्हणजे आजचा जनसुरक्षा कायदा अशा स्वरूपाचा तो कायदा होता. आणि त्या विरोधात बोलायचं नाही, त्या विरोधात संप करायचा नाही, त्या विरोधात कुणीही संघर्ष करायचा नाही, अशा पद्धतीचं ते एक सगळं एकंदरीत बिल असल्या कारण बाबासाहेबांनी त्यावेळी कामगारांनी या संबंधाने एकत्र यावं, संघटित व्हावं आणि आवाज उठवावा अशा स्वरूपाचं आव्हान बाबासाहेबांनी त्या काळामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. आणि पुढच्या याच्यामध्ये बाबासाहेब पुन्हा आम्हाला कुठे दिसतात तर मजूर मंत्री जेव्हा बाबासाहेब झालेले असतात तेव्हा बिहारच्या धनबादमध्ये जातात. आणि त्या धनबादमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कोळसा खाणीमध्ये स्वतः उतरतात. आणि त्या ठिकाणी एक महिला कामगार की जी खालून वरून खाली त्या खाणीमध्ये जात असते, तिला ऑक्सिजन मिळतो की नाही, तिच्या पोटातल्या बाळाला ती गरोदर असते, तिला ऑक्सिजन मिळतो का नाही, अशा स्वरूपाचा म्हणजे प्रश्न बाबासाहेबांना पडतो. आणि म्हणून प्रसूतीपूर्व रजा बाबासाहेब त्या महिला कामगारांना देण्याच्या तेव्हापासून आपल्या अधिकाऱ्याला सूचना देतात की जी गरोदर असेल महिला कामगार तर त्यांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर त्यांना रजा देण्यात यावी अशा स्वरूपाचा कायदा बाबासाहेब करतात. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कामगाराच्या बाजूने जे जे काही त्यानंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज निर्माण केलं, म्हणजे जे बेरोजगार आहेत त्यांच्या नोंदी एका सेंटरला घ्यायच्या, तिथून त्यांना कॉल लेटर गेले पाहिजेत आणि त्याचा फायदा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना म्हणजे पुढच्या पिढीला झाल्याचं आपल्याला माहीत आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे सगळं काम केलेलं आहे तर हे कामगारांना आपल्या डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. आणि म्हणून आता जो काही कायदा नव्याने येत आहे असं सांगितलं जातं किंवा होणार आहे, तर त्या संबंधाने खऱ्या अर्थानं जागृत होण्याची खऱ्या गरज आहे. कारण ज्या ज्या वेळी कामगार हा अशा पद्धतीने बंड काढून उठण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये कशा पद्धतीने गुंगवता येईल, त्याला वेगवेगळ्या पद्धतीची नशा कशी देता येईल आतापर्यंतचा प्रयत्न झालेला आहे. आणि म्हणून पश्चिम बंगालसारखं राज्य, ज्याला साम्यवादी राज्य म्हटलं जातं, त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. परंतु एका ठिकाणचं उदाहरण आहे की ज्या ठिकाणी कलकत्त्याला एक खूप मोठं काली मातेचं मंदिर उभारलेलं आहे, ते स्वतः बिर्लाने उभं करून दिलेलं आहे. ते एवढ्यासाठी करून दिलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कम्युनिस्टांची चळवळ आकाराला येत होती. आणि हा कामगार जर सातत्याने या कम्युनिस्टांसोबत संप, मोर्चे, निदर्शन घालमध्ये जात असेल तर त्याचा परिणाम कंपनीच्या उत्पादनावर होतो. आणि म्हणून या माणसाला कामावून आला की सरळ आपल्या कालिकेच्या मंदिरामध्ये जाऊन बस, तिथे आपलं भजन कीर्तन करत बस, बाकीच्या डोक्यात आणू नको. एवढ्यासाठी आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे काली मातेचं मंदिर, बिर्ला मंदिर उभं केलेलं आहे. म्हणजे ही भांडवलदार लोक अशा पद्धतीने सरळ सरळ या गोष्टीला वाट मोकळी करून देण्याचं कामसुद्धा करतात. आणि म्हणून अशा पद्धतीचं काम ज्या ठिकाणी चाललं असेल त्या ठिकाणी आपण जागृत असण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणून ही गुलामी नाकारण्यासाठी आम्हाला आमच्या वेगवेगळ्या पद्धतीने आमचे राजकीय ते उभे राहिले पाहिजेत, लढे उभे राहिले पाहिजेत, त्या लढ्यामध्ये आम्ही सामील झालं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार आपल्या कार्यशाळेमधून सुद्धा पुढे येण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या कार्यशाळेमधून आपल्याला अधिकाधिक लोकांना एकत्रित करून, संघटित करून प्रासंगिक
जे जे काही आंदोलन उभे राहतील, प्रासंगिक जे ज्या काही गोष्टी उभ्या असतील त्यावेळी त्याला आपला सहभाग कशा पद्धतीने असेल जेणेकरून लोक या आपल्या सोबत अधिक जोडले जातील असा प्रयत्न आपल्याकडून व्हावा ही अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज आणि मूल निवासी बहुजन समाजातील सर्व महानायक महानायिका यांच्या आचार विचारता प्रतिमांना मी प्रथमतः विनम्र अभिवादन करतोय. या कार्यशाळेच्या अनुषंगाने डायसवर उपस्थित माननीय ॲडव्होकेट राजू बागुल, माननीय विलास कटारेजी आणि आपण सर्व प्रतिनिधी, तर आज आपण ज्या विषयावर चर्चा करत आहोत तो विषय म्हणजे कामगारावर गुलामगिरीची बंधने लादणे हे लोकशाहीचे विडंबन होय. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 15 सप्टेंबर 1938ला मुंबईच्या विधिमंडळामध्ये केलेले विधान आहे. तर त्यापुढे शासन यंत्रणेचा ताबा घेणे हे कामगाराचे ध्येय असावे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 17 सप्टेंबर 1963ला दिल्ली येथे व्यक्त केलेलं आहे. तर आज आपण 14 सप्टेंबरला बोलत असताना या प्रासंगिक विषयावर चर्चा करीत असताना नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये तसं का म्हटलेलं आहे याचं जर विवेचन तपासलं तर आपलं असं लक्षात येते की त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी त्या बिलाच्या अनुषंगाने जी चर्चा केली होती, म्हणजे विधिमंडळामध्ये जे काही बिल आलं होतं 1938ला, तर ते बिल आणण्याची का गरज भासली या अनुषंगाने बाबासाहेबांनी चर्चा केलेली आहे. आणि ती चर्चा करत असताना त्याच्या पूर्व इतिहासामध्ये कामगारांसाठी कशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या याचं सुद्धा विवेचन केलेलं आहे. तर बाबासाहेबांनी ते बिल 1934ला जी स्थिती होती त्यावेळेस सुद्धा अशा प्रकारचं बिल पारित करावं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण त्यावेळेस मुख्य मुद्दा या अनुषंगाने चर्चेला असा होता की कामगारांना संप करण्याचा अधिकार नाकारला जावा काय, आणि ते नाकारलं जायचं असेल तर त्यापूर्वी मग तशी अट का लावण्यात आलेली नाही. तर कामगारांना संप करण्याचा अधिकार हा तडजोडीची भूमिका स्वीकारण्यासाठी असला पाहिजे, त्यांच्यावर बंधनकारक असू नये अशा प्रकारची सुद्धा व्यवस्था असावी की नसावी या अनुषंगाने रॉबर्ट बेल यांनी त्या काळामध्ये त्या तरतुदीच्या अनुषंगाने विशेष रूपाने चर्चा केली होती. त्याचा पुनर्इतिहास मांडत असताना बाबासाहेबांनी हे स्पष्ट केलं की या सर्व बाबीचा विचार करत असताना आपणाला आजच अशा प्रकारची व्यवस्था करण्याची आणि बिल पारित करण्याची वेळ का आलेली आहे याचा आपण विचार करावा असं त्यांनी सर्व विधिमंडळातील सदस्यांना बजावले होते. तर त्या अनुषंगाने विचार करत असताना बाबासाहेब असं म्हणतात की विविध काळामध्ये जे काही संप झालेले आहेत त्या संपामध्ये किती लोकांनी भाग घेतला आणि ज्या लोकांनी त्या संपामध्ये भाग घेतला त्यामुळे किती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे हे आपण तपासलं पाहिजे. तर त्याच्या इतिहासाचा हवाला देताना बाबासाहेब 1921 ते 1937च्या काळामध्ये जी संप झाली होती त्याचे आकडे सांगताना असं म्हणतात की 1921मध्ये 103 संप झाले, 1922मध्ये 143 संप झाले, 1923मध्ये 109 संप झाले. तर 1924 ते 1927च्या काळामध्ये मात्र फक्त 50% संप झाले. आणि अशा प्रकारे त्या काळामध्ये हे प्रमाण कमी होत असेल आणि 1928ला 114 तर 1929 ते 1937च्या काळामध्ये ही संख्या 88 ते 53च्या दरम्यान होती. हे नमूद करताना बाबासाहेब असं सांगतात की संप करण्याचे जे कामगारांचे त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा केवळ व्यवस्थापनाचा उत्पादन बुडावा हा नाही आहे, तर कामगारांचे हक्क अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी ते संप करत आहात. त्यामुळे त्यांना तो संप करण्याचा अधिकार प्राप्त झालाच पाहिजे
अशी बाबासाहेबांची त्या अनुषंगाने भूमिका होती. त्यापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी होत्या त्या तरतुदीचा विचार करत असताना बाबासाहेब 1959-60च्या ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्टचं उदाहरण देतात, ज्यात कलम 490, 491 आणि 492 याचा हवाला देत असताना हे सांगतात की यामधील 490 आणि 92 या 2 कलमानंतर रद्द करण्यात आली असली तरी 491 मात्र कायम ठेवण्यात आली होती. ती यासाठी की त्यामध्ये कामगार जे काम करत होते त्यांच्या हक्क अधिकारांच्या अनुषंगाने विचार करत असताना त्यांची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुरूप त्यांचे हक्क अधिकार व्यवस्थापनाने पूर्णतः डावलू नये आणि कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मागण्यासाठी तशा प्रकारचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे, ही बाब अधोरेखित करण्यासाठी बाबासाहेबांनी त्या काळात आणलेलं हे जे बिल होतं हे बिल तेवढंसं संयुक्तिक वाटत नाही असं बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं होतं. तर या सर्व बाबीचा विचार करत असताना बाबासाहेबांनी नंतरच्या काळामध्ये ज्या काय आता सुधारणा होत आहेत आणि ट्रेड युनियन्समध्ये कुठल्याही व्यवस्थापनामध्ये असणारे जे काही कामगार आहेत त्या कामगारापैकी 50% कामगारांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे. त्यापेक्षा जर कमी कामगार सहभाग नोंदवत असतील तर त्यांना ट्रेड युनियन्स निर्माण करता येणार नाहीत. पण या बाबीला बाबासाहेबांनी त्याच काळात सोडलेलं आहे. ते अशा प्रकारे की कुठल्याही व्यवस्थापनामध्ये असणारे कामगार हे गुलामाप्रमाणे काम करतात. ते गुलामाप्रमाणे काम करणारे कामगार गुलाम युनियन निर्माण करू शकतात, ज्याचं रूपांतरण हे स्वतंत्र युनियनमध्ये होऊ शकणार नाही. मग याचा हवाला देत असताना बाबासाहेब असं म्हणतात की अहमदाबाद सारख्या शहराचा जर विचार केला तर त्या काळामध्ये एका रजिस्टर्ड संस्थेकडे फक्त 22,000 कामगार होते, जेव्हा की अहमदाबाद शहरामध्ये त्या काळामध्ये 90,000 कामगार होते. मग 90,000 कामगारापैकी 22,000 कामगार रजिस्टर्ड संस्थेमध्ये काम करत असतील तर ते फक्त 29% होतात. आणि अशा प्रकारे एवढ्या मोठ्या ट्रेड युनियनकडे जर 29% कामगार राहत असतील तर व्यवस्थापनामध्ये 50% कामगार असणाऱ्या लोकांनाच ट्रेड युनियन्स निर्माण करता येतील अशा प्रकारचा कायदा निर्माण करणे हे कामगारांच्या हिताचे होणार नाही, असं बाबासाहेबांनी स्पष्टपणे उदाहरण दिलेलं आहे. दुसरं उदाहरण बाबासाहेबांनी इंग्लंडचं दिलेलं आहे. त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये 18 लाख कामगार एका रजिस्टर्ड संस्थेमध्ये होते, त्यापैकी 55,31,000 एवढ्याच रजिस्टर्ड होते. आणि त्याचे प्रमाण जर विचार केला तर ही शेकडा प्रमाणात 30% येतो. अशा प्रकारे भारताचा विचार केला काय तर इंग्लंड सारख्या प्रगत देशाचा विचार केला काय, तिथे सुद्धा 30%च्या वर कामगार एकत्र येऊ शकत नाही आणि एकत्र येऊन त्यांच्यासाठी ट्रेड युनियन्स निर्माण करू शकत नसतील तर मग शासन यंत्रणेमध्ये 50% कामगार एकत्र येऊन त्यांनी ट्रेड युनियन्स निर्माण कराव्यात. अशा प्रकारची आशा आणि अपेक्षा बाळगणे हे संयुक्तिक ठरत नाही, असं बाबासाहेबांनी ऐतिहासिक दाखले आणि स्टॅटिस्टिक्स देऊन त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे समजावून सांगत असताना त्यांनी 1938 मध्ये या बाबी मांडल्या आणि मग सातत्याने ही सिरीज अशा प्रकारच्या कार्यक्रमाची सुरू ठेवली. तर अनेक वेळेस तशा प्रकारचे विविध ठिकाणी भाषण झालेली आहेत. आणि दुसरं जे भाषण आहे ते बाबासाहेबांचे भाषण आहे 1943च्या 17 सप्टेंबर 1943. ते भाषण बाबासाहेबांनी दिल्लीमध्ये दिलं. दिल्लीमध्ये यासाठी दिलं की दिल्लीमध्ये द इंडियन फेडरेशन ऑफ लेबर या संस्थेच्या विद्यमाने तिथं 10 दिवसाचं कामगारांसाठी ऑल इंडिया ट्रेड युनियन वर्कर्स स्टडी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. 10 दिवसाचं स्टडी कॅम्प आयोजित करण्यात आलं होतं आणि त्या स्टडी कॅम्पच्या समारोपीय सत्र जे होतं त्या सत्रासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. त्यात बोलताना बाबासाहेब असं म्हणतात की आपण सर्व प्रकारच्या सुख, स्वातंत्र्य आणि संपत्तीचा उपभोग घेत असताना संसदीय लोकशाहीला ते अडचणीचे नसते, मात्र
स्वावलंबी दुर्बलांना मांडणे मुळीच योग्य नाही. जिथे स्वातंत्र्यापुढे समता नामशेष होते तिथे विषमतेचे बीजारोपण होऊन संसदीय लोकशाही अयशस्वी होते. म्हणजे बाबासाहेबांनी या देशातील व्यवस्थेचा संबंध त्या कामगार करत असलेल्या कामाशी सुद्धा केलेला आहे की त्यांना सुद्धा या व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे सामावून घेतलं पाहिजे. तर कामगारच्या अनुषंगाने जर विचार केला तर जागतिक पातळीवर विचार करत असताना कम्युनिस्टांचा जो जाहीरनामा आहे, मार्क्सचा जो जाहीरनामा आहे, कम्युनिस्ट जाहीरनामा, तो जाहीरनामा हे कामगारांचे खऱ्या प्रकारचे हक्क अधिकाराच्या अनुषंगाने विवेचन करतो असं मानलं जाते. त्याप्रमाणे 13वा पोप यांनी लिओचे कामगारांची स्थिती कशी असेल, जॉन स्टुअर्ट यांनी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्य ही समाज रचनेची विषमतेची 4 पुस्तके वाचली तरच कामगारांना आपण समाज जीवनामध्ये कशा प्रकारची माणसं आहोत हे लक्षात येऊ शकते. यासाठी बाबासाहेबांनी त्या कामगारांना अपील केलं होतं की ही जी 4 प्रकारची पुस्तके आहेत, किमान या 4 पुस्तकांचा कामगारांनी अभ्यास केला पाहिजे. किमान त्या बाबी जर जाणून घेतल्या तर कामगार कशाला म्हटले जाते हे त्यांच्या लक्षात येऊ शकते. आणि त्या अनुषंगाने बाबासाहेब असं म्हणतात की ज्या ज्या कामगारांना या बाबी लक्षात येतील ते कामगार भांडवलवादाला फारसे बळी पडणार नाहीत आणि त्यांच्या हक्क अधिकाराच्या अनुषंगाने ते लढत राहतील. तर बाबासाहेबांनी शेवटच्या क्षणाला हे असं शासन यंत्रणेचा ताबा घेणे हे कामगाराचे ध्येय असावे यासाठी म्हटलेलं आहे. कारण विविध प्रकारच्या ट्रेड युनियन्स ज्या आहेत त्या व्यवस्थापनाबरोबर लढत असतात, पण व्यवस्थापनाबरोबर लढत असताना त्या दीर्घकाळापर्यंत कामगारांना फारसे न्याय देऊ शकत नाही. आणि जर कामगारांना खरंच न्याय द्यायचा असेल तर मग ज्या शासन यंत्रणेमध्ये हे निर्णय होतात त्या शासन यंत्रणेमध्ये या कामगाराने आपला अंतर्भाव करून घेतला तर मग त्यांना त्यांचे कामगारांचे जे हक्क अधिकार आहेत ते मिळविणे सोपं होऊ शकते. यासाठी बाबासाहेबांनी तशा प्रकारची अपेक्षा ठेवलेली आहे. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब यांनी असे सुद्धा म्हटलेलं आहे की जास्त ज्ञानार्जनाची आवश्यकता आहे हे लक्षात घेऊन ती उणीव भरून काढण्यासाठी आपण अशा प्रकारचे अभ्यास मंडळ स्थापण्याचा उपक्रम हाती घेतला पाहिजे. जशा प्रकारे इंडियन फेडरेशन ऑफ लेबरने त्या काळामध्ये 10 दिवसाचे शिबिर लावून कामगारांना सजग करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून कामगारांना शासक वर्गाची लायकी कळेल. म्हणजे कामगार ज्या काही समस्या मांडतात व्यवस्थापनासमोर त्यामध्ये खरं जर तथ्य असेल, त्यामध्ये खरं जर दर्जा असेल, त्यांचं म्हणणं जर दर्जेदार असेल तर शासन व्यवस्थेला त्याच्यावर विचार करणे भाग पडणारच आहे. पण त्यासाठी कामगारांना त्या अनुषंगाने आपली क्वालिटी अपडेट आणि अपग्रेड करणे आवश्यक असेल जेणेकरून मानवतेच्या अनुषंगाने त्यांना काय म्हणायचं आहे हे स्पष्ट म्हणता आलं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी अभ्यास मंडळे चालवण्याला एक प्रकारे मान्यता दिलेली आहे. जसं आपण ही कार्यशाळा चालवत आहोत तशा प्रकारची अभ्यास मंडळे चालवली पाहिजेत असं बाबासाहेबांनी त्या भाषणामध्ये स्पष्ट केलेलं आहे. समाज जीवनामध्ये अशा प्रकारची अभ्यास मंडळे चालत नसल्यामुळे कामगारांना सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये नेमकं काय घडत आहे याची फारशी जाणीव होत नसते. आणि त्यामुळे मग ते युनियन चालवणारा जो लीडर असतो तो लीडर आणि व्यवस्थापन कंपनीचे जे काही व्यवस्थापन असेल त्या व्यवस्थापनामध्ये जी काही तडजोड होते त्या तडजोडीप्रमाणे सर्वच ठिकाणी कामगारांना न्याय मिळेलच अशी काही व्यवस्था निर्माण होत नसते. या अनुषंगाने फार साशंक असलं पाहिजे असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. तर ते विचारात घेत असताना वर्तमानामध्ये सरकारने काय काय नेमके बदल केलेले आहेत कामगारांच्या कायद्यामध्ये की जेणेकरून त्यांचे हक्क अधिकार कशा प्रकारे डावलले जात आहेत आणि त्यांना गुलामाप्रमाणे कशा प्रकारे वागवलं जात आहे याचा जर विचार केला तर आपण याचा विचार केला पाहिजे की या देशामध्ये पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर याचा विचार करता पब्लिक सेक्टर कशा प्रकारे संपवण्यात येत आहे. कारण पब्लिक सेक्टरमध्ये अनेक प्रकारे भरती बंद करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी कॉन्ट्रॅक्च्युअल माणसं भरल्या जात आहेत. त्यामुळे कामगारांचे आणि व्यवस्थापनामध्ये काम करणाऱ्या लोकांचे हक्क नाकारले जात आहेत. कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर भरल्यामुळे विशिष्ट कम्युनिटीच्या, विशिष्ट जातीच्या आणि विशिष्ट समूहातील लोकांना त्यात सामावून घेतलं जाते. त्यात पब्लिक सेक्टरमध्ये ज्या प्रकारे सरकारी यंत्रणेमार्फत स्केलवरती माणसांना भरले जात होते त्याचे प्रमाण मात्र फार कमी झालेले आहे. उलट पक्षी देश स्वतंत्र झाल्यानंतर
त्याची जी फ्रिक्वेन्सी वाढायला पाहिजे होती, उलटपक्षी देशामध्ये पब्लिक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढवायला पाहिजे होती सरकारने. जे काही पब्लिक सेक्टर होते त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ कशी होईल याचा विचार करायला पाहिजे होता. परंतु 1991ला मनमोहन सिंग यांच्या सल्ल्यानुसार या देशाने जे LPGचं धोरण स्वीकारलेलं आहे त्या LPGच्या धोरणाप्रमाणे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या धोरणानुसार भारतामध्ये पब्लिक सेक्टरचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेलं आहे. आणि पब्लिक सेक्टरमध्ये जी सरकारने गुंतवणूक केली होती ती गुंतवणूक डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्ट्री निर्माण करून ती नल अँड व्हाईट करण्याचा शासनाच्या त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या अनुषंगाने सुद्धा आपण फार शासन करायला पाहिजे, कारण या देशामध्ये 2% जनता ही पब्लिक सेक्टरमध्ये नोकरीला असताना सुद्धा त्याचे प्रमाण वाढवण्याऐवजी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणि अनेक ठिकाणी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स निर्माण केल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या स्किलवर माणसे भरली जात नाही. त्यामुळे या देशामध्ये बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तर बेरोजगारीवर होणारे हे जे काही दुष्परिणाम आहेत त्या दुष्परिणामाच्या अनुषंगाने आपण फार शासन करायला पाहिजे. कामगारांचे काम करण्याचे तास जर 8 तासावरून 12 तास जर करण्यात आले तर त्यामुळे या देशामध्ये सध्या अस्तित्वात असणारे जे लेबर फोर्स आहे, कामगार आहेत, त्या कामगारांची 30% जनसंख्या पुन्हा बेरोजगार होणार आहे. म्हणजे कामावर असणारे लोक सुद्धा 30% बेरोजगार होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारची वेळ येऊ नये यासाठी देशातील जनतेने शासन व्यवस्थेवर दबाव आणून प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर या दोन्ही सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार कशा प्रकारे उपलब्ध होईल आणि या देशातील कामगारांना, बेरोजगारांना बेरोजगारीपासून मुक्त होऊन त्यांना विविध क्षेत्रामध्ये नोकऱ्या कशा मिळू शकतील या अनुषंगाने आपण त्या लोकांना जाणीव करून दिली पाहिजे, जागृती केली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या हक्क अधिकारासाठी लढण्यासाठी आपण तयार केलं पाहिजे. किंवा तशा प्रकारचा प्रवाह आपण समाज जीवनामध्ये बीजारोपण करण्याचा प्रयत्न जर केला आणि या विषयावर जनतेचं जनमत जर होऊ शकलं तर लोक त्यांच्या हक्क अधिकारासाठी निश्चित लढत राहतील. वर्तमानामध्ये अशी परिस्थिती आहे की त्या कामगारांना एकतर नोकऱ्या मिळत नसल्यामुळे ते कामगारांच्या हक्क अधिकाराशी लढण्याच्या फारसं पदात पडत नाही. किंवा कुठल्याही व्यवस्थापनामध्ये जर गेले तर त्यांना दीर्घकाळ टिकून राहायचे असल्यामुळे ते व्यवस्थापनाच्या विरोधामध्ये फारसा आवाज करत नसतात. कारण त्यांनी वेळोवेळी बदललेल्या कायद्यानुसार कामगारांचे जे हक्क आणि अधिकार होते ते फार मोठ्या प्रमाणात काढून टाकलेले आहेत. तर याची त्यांना जाणीव असल्यामुळे ते या शासन व्यवस्थेच्या केलेल्या दंडाला बळी पडत असतात. म्हणून आपण या अनुषंगाने फार शासन असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे आणि आपल्या एकंदरीत माणसं याला जी बळी पडतात त्यांना आपण याची जाणीव करून दिली पाहिजे. समाज जीवनामध्ये ज्या लोकांनी या व्यवस्थेचे फायदे घेतलेले आहेत त्या लोकांनी अशा प्रकारचे फायदे येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा मिळाले पाहिजेत यासाठी त्यांनी कार्य करणे अपेक्षित असताना सुद्धा ज्यांनी फायदे घेतलेले आहेत ती माणसं मात्र स्वस्थ बसलेली आहेत आणि ज्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती नाही किंवा जे कार्यक्षम नाहीत अशा प्रकारची माणसं अशा प्रकारच्या यंत्रणांचे चालवत असतात. त्यामुळे त्यांना त्या क्षेत्रामध्ये सफलता प्राप्त होत नाही. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये कुणाला सफलता प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर त्यासाठी लागणारी जी कार्यक्षमता आहे त्या कार्यक्षमताचे मानवीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून आवश्यक असणारी सर्व संसाधने आणि ऊर्जा जोपर्यंत त्यांना प्राप्त होत नाही तोपर्यंत ते आंदोलन बळकट आणि मजबूत होऊ शकत नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे ही आंदोलने भविष्यामध्ये सुद्धा कशा प्रकारे टिकून राहतील आणि त्याचा प्रभाव समाज जीवनाला कसा पाहायला मिळेल जेणेकरून देशामध्ये वाढणारी बेरोजगारी कमी होण्यासाठी कशी मदत होईल या अनुषंगाने सुद्धा आपण विचारांची पेरणी केली पाहिजे आणि किमान अशा प्रसंगी तरी आपण हे जाणीवपूर्वक लोकांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे जेणेकरून बाबासाहेबांनी सप्टेंबर महिन्यामध्ये या काळामध्ये अशा प्रकारचे विधान केलेलं आहे त्याचा आपण आज जो वर्धापन दिन साजरा करत आहोत त्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आपण त्या दोन्ही विधानाचं पुनश्च उजाळा देत आहोत आणि ऐतिहासिक बाबी समजून घेत असताना वर्तमान काळात त्या किती प्रासंगिक आहेत आणि भविष्य काळात येणाऱ्या पिढ्यांना त्याचं कसं उपयोगिता ठरणार आहे या बाबीसुद्धा आपण समाज जीवनाला नीट पटवून दिल्या तर मग आज सरकारने जे 44 कायद्याचे 4 कायद्यात केलेले रूपांतर असेल किंवा मग कामाचे तास वाढवण्याच्या अनुषंगाने 8 तासाचे 12 तास असेल किंवा इतरही प्रकारच्या ट्रेड युनियन्स निर्माण होऊ नये
यासाठी त्यांनी कामगारांची जी संख्या वाढवलेली आहे, ज्यामुळे ते कामगार एकत्र येऊ शकत नाही किंवा त्यांचं ते संघटन निर्माण करू शकत नाही, अशा प्रकारची जी काही परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणी निर्माण केली जात आहे, त्याला पायबंद घालण्यासाठी कामगारांनी सजग राहून आपल्या हक्क अधिकाराशी लढा देण्यासाठी पुढे यावे. यासाठी त्या कामगारांचे प्रबोधन होणे नितांत आवश्यक आहे. त्यांना ती माणसं जर आपल्यापर्यंत पोहोचत नसतील तर आपण सुद्धा त्यांच्यापर्यंत जाऊन अशा प्रकारच्या प्रबोधन प्रक्रिया त्यांच्या परिसरामध्ये राबवल्या पाहिजेत, जेणेकरून ज्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी आपण बोलत आहोत तीच माणसं जर यापासून दूर राहिली तर त्यांना या बाबी कळणार नाहीत. म्हणून त्यांना या बाबी कशा कळतील यासाठी आपण एक जागरूक नागरिक या नात्याने आपण आपली भूमिका पार पाडली पाहिजे, अशा प्रकारची मी अपेक्षा बाळगतोय आणि इथं थांबतोय. जय भीम, नमो बुद्धाय. कार्यशाळेत उपस्थित सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय ॲडव्होकेट राजू बागुल यांनी अमूल्य असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. त्यानंतर कटारे सरांनी सुद्धा विषयाच्या अनुषंगानं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांचे मी आभार इथे व्यक्त करतो. ॲडव्होकेट राजू बागुल सरांचा सुद्धा आभार व्यक्त करतो आणि माननीय अध्यक्ष मेश्राम सरांचं इथं आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला जाहीर करतो.